आता बीडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। बीड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय। परिणामी रखरखत्या उन्हात पेट्रोल पंपावर वाहनांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। बीड शहरातल्या पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकतात। ग्रामीण भागात मात्र महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी आहे। तर खरीप हंगामापूर्वी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात नांगरणीच सुरू आहे, परंतु ट्रॅक्टरसाठी डिझेलच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसोबतच ट्रॅक्टर चालकांनी कॅन घेऊन रांगा लावल्यात। दरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून इंधनाचा तुटवडा जाणतो आहे। परिणामी सध्या पेट्रोल पंपावरती अशी चित्र जी आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। बीडसह ग्रामीण भागामधलं जे चित्र आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे। अक्षरशः कॅन्डी घेऊन लोक जे आहेत ती पेट्रोल पंपावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहे। याचाच परिणाम जो आहे शेतीची कामं जी आहेत ती देखील खोळंबलेली आहे, कारण की ट्रॅक्टरला इंधन पुरवठा होत नाही आहे। तर दुसरीकडे जी राष्ट्रीय महामार्गावरची पेट्रोल पंप आहेत तिथे देखील मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे बीड शहरातील ही दृश्य सध्या पाहायला मिळतात। मॅडम, काय नेमकं सांगितलं जातंय तुम्हाला? काय पेट्रोल नाहीये बोलतायत। पेट्रोल जर नसतं तर ते जे पॉईंट आहेत 720.29 हे डायरेक्ट 00 दाखवलं असतं, तर डायरेक्ट 0 का दाखवत नाहीये? ते लॉक केलंय ना त्यांनी आतून, त्याशिवाय पेट्रोल बाहेर कसं येणार आहे? मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो, पेट्रोल बंद आहे, तिथं ते वाटप बंद आहे त्यांचं। काय कारण समजा नाही, पण चौकशी आणि त्या सगळे भाव वाढणाऱ्या म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवले, हे चुकीचं आहे। या ठिकाणी पेट्रोल जो आहे ते मिळत नाहीये, डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळेच नागरिकांचा संताप जो आहे तो पाहायला मिळतोय। बीड शहरातली ही परिस्थिती, तर दुसरीकडे ग्रामीण भागात देखील यापेक्षा चित्र हे वेगळं पाहायला मिळत नाहीये। पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टर चालक असतील, शेतकरी असतील, त्यांच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही परिस्थिती नेमकी कधी नियंत्रणात येईल हे देखील अद्याप पेट्रोल पंप चालकांकडून देखील सांगितलं जात नाहीये। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। आणखी एक महत्त्वाची बातमी, खारेगावचा टोल नाका 9 वर्षांनी पुन्हा सुरू होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावरच्या